श्री स्वामी चरित्र सारामृत सप्तोदशोध्याय प्रारंभ। श्री गणेशाय नमः। मागील अध्याय कथा सुंदर। प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापित समर्थांचा षडविकार जिंकिले, संसारातील त्यागिले, रात्रंदिन रत झाले स्वामी भजनी सुखाने। स्वात्ममुखी तल्लीन वृत्ती तेने धरली संस्कृती, कवनाची नाही भीती सदा चित्ती आनंद। स्वामी नामाची वचन त्यांची या चरित्राचे कीर्तन, त्याहून व्यवसाय अन्य स्वामीसुत नेनती। संसाराचे सोडून बैसले गोसावी होऊन, हे पाहून कित्येक जण हसतात तयाते, परी त्यांचा विषाद चित्ती। स्वामीसुतांना मानेती, अंगी बाणाली पूर्ण विरिक्ती, विषयासक्ती नसेची। स्वामीसुताची जननी काळूबाई नामे करुणी, तिने हे वृत्त ऐकून दुःख केले अनिवार्य। मोहावरती सापडले, मायावशीचे झाले, त्यांचे प्रपंच वेगळे गोड काही न लागेची। पुत्र वात्सल्य करुण काही, शोक करीत काकूबाई मुंबईत लवलाही, सुताजवळ पातल्या गोसावी निजी सुता पाहुणी, वक्षस्थळ इति बडवोनी, अंग टाकी येले धरणी, बहुत आक्रोश मांडिला। निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतःकरण, ते लागे सावरून धरिले सत्वर प्रेमाने। तुझ्या उदरी जन्मास आलो, सद्गुरु पायी विनटलो, जन्म मरणात चुकलो, मुक्त झालो सहजची। धन्य धन्य तू गे जननी, मज लागी प्रसवोनी, मान्य झालीसे त्रिगोणी, काय धन्यता वर्णावी। अशा प्रकारे स्वामीसुत मातेचे समाधान करीत, मधुर शब्द समजावित, परमार्थ गोष्टी सांगून, परी त्याच्या या गोष्टी तेसी गोड न लागती, म्हणे याची भ्रष्ट मती खचित असे जाहली। याची पिशाच्य बाधा झाली, किंवा कोणी करणी केली, याची सोय पाहिली पंचाक्षरी आणाने। त्या समय प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर, जयांसी देव मामलेदार, सर्व लोक बोलती, तयांची घेऊन भेटी, विचारावे काही युक्ती, ते जरी कृपा करीती, तरी होय आरोग्य। असा विचार करून पोटी दर्शना आल्या उठाउठी, सांगितलं सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही। होऊन या दिनवन वदना करीती विनंती कर जोडन, मनाती सर्वज्ञ आपण उपाय असे सांगावा। ऐकून या देव मामलेदार हसून देती उत्तर, त्यासी पिचास लागले थोर माझेही दूर नव्हेची। असे उत्तर ऐकून दुःखित झाली अंतःकरणी, मग ते स्वामीसुताची जननी अक्कलकोटी येत असे। म्हणे ज्याने बीड लाविले, त्याचीच धरावे पाऊले, येणे उपाय आपुले, कार्य सत्य होईल। असो इकडे स्वामीसुत मुंबई माझी वास्तव्य करीत, हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांचे उपदेश जमाले। मोठ होता कामाठे पुण्यात, तेथे जागा नव्हती प्रशस्त, मग दिली कांदेवाडीत जागा एक भक्तिनी। दिसी म्हणजे स्वामी भक्त आनंद भजनी नाचत, कुटील जन त्याते हासत, ढोंग अवघे म्हणती हे। परी निंदा आणि स्तुती दोन्ही समान जे मानिती, श्री चरणांविन आसक्ती अन्य विषयावरी नसे। जन निंदा करिता ती अनेक प्रकारे दूषण देती, परी शांत चित्ते त्याप्रती उपदेशिती स्वामीसुत। जे अहंकारी पुराणे सत्य पथा चरण चुकले, निज कार्यात विसरले, मोहे पडले हवा जाला। ऐसे जे मूढ गण ते भक्ता देती दूषण, परी तेने अंतःकरण दुःखित नव्हे तयांचे। तारणाने त्यांची कांता तेही त्रास देत स्वामीसुता, परी तयांच्या चित्ता दुःख खेद नसेचे। प्रथम मुंबई शहरात शके 1753 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीच स्वामी जयंती केलीसे। कोणे एके समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी, त्यांनी ऐकले वर्तमान। या नगरात सांप्रत स्वामीसुत स्वामी भक्त गोसावी होऊन राहत, महाज्ञानी असे तिथे। एक वार पहावे तयासी इच्छा झाली नानासी, माग कोणे एके समयासी मठा माझी पातले। पाहुणे स्वामीसुतांप्रती आनंदले नाना शित्ती, प्रेमानंदे चरण वंदिती, स्तवना करती तयांचे। स्वामीसुते तयासी लावी आले स्वामी भक्तीसी, धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या। असे कित्येक सज्जन स्वामीसुते शिष्य करून, वाढविले महात्म्य पूर्ण श्री समर्थ भक्तींचे। पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करून ती अर्पावया श्री चरणी अक्कलकोटी पाठवल्या। पत्रिका श्री चरणी अर्पिली, स्वामी मूर्ती आनंदली, समर्थ त्यासी आज्ञा केली, नगारा वाजवा म्हणून। नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थांसी, पाहून या स्वभक्तासी परमानंद जाहला। अक्कलकोटी स्वामीसुत श्री सानिध्य भजन करीत, कीर्तनी आनंदे नाचत, लोकलज्जा सोडून। लोकापह आदाची माणी होता, जो भक्ती करील काय, प्रेमानंद चित्ता मोही भजनी म्हणून लागेना। त्रिविध जन नाना रीती, निंदा स्तुती करिता ती, खेदानंद मानिता चित्ते, चित्तवृत्ती द्विधा होय। असो अक्कलकोट नगरात शके 1753 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामीसुत आनंदी। छेलीखेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होत, विजयसिंह नामे भक्त गोट्या खेळत त्या सवे।
ऐसे स्वामी सुताचे मत परितेचे आधार सहित रहित सत्य सत्य जाणते समर्थ आपण तेथे अज्ञानी स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष अन लाविले भजनास कीर्ती ध्वज उभारिला मना माझी धोरणी कामना कोणी येता ती दर्शना त्याचे समर्थ करीती आज्ञा सुताकडे जावयाची स्वामी सुतही त्या प्रती मनातील कोण सांगती एकोणी जन चकित होती वर्णिती ख्याती सुताची एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शनायत तेव्हा समर्थ राजगडात राहिले होते आनंदी राणीची आज्ञा वाचून दर्शन नव्हे कोणाला कोणी असे वर्तमान ऐकून खिन्न मनी स्वामी सुत स्वामी दर्शन घेतल्या विना तो न सेवी उदकांना ऐसे दिवस झाले तीन निराहार राहिला मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन जे करुणा रसे भरले पूर्ण ऐकिले आतून राणीने हा समर्थाचा निस्सीम भक्त आनंदी भजनी नाचत समर्थ दर्शनाची धरीत दृढ इच्छा अंतराळ सेवकांची म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी त्या साधू ते मंदिरी प्रार्थनीय आणावे ऐसी राणीची आज्ञा होता सेवक धावले तत्वता प्रार्थनीय स्वामी सुता मंदिरा माझी आणले पाहून या समर्थासी उल्हास सुताचे मानसी धावून या वेगेसी मिठी चरणी घातली सद्गतीत अंतचरणी चरणात शाळेले नैनाश्रुनी देहभान गेला विसरून स्वामीपदी सुखावला बाळ चुकले मातेसी ते भेटले बहुधा दिवशी मग तयाच्या आनंदासी पारावार नसेची निज सुताते पाहून आनंदले समर्थमणी कर फिरविता मुखावरून हस्ती धरुणी उठविले अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी परी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती त्यात होते ते दुर्जन जे दुर्जन ते सुताचा उत्कर्ष पाहून तुषित होय त्यांचे मन द्वेषपूर्ण करीतात काही उपाय करून फिरवून समर्थांचे मन स्वामी सुतावरचे प्रेम कमी करू पाहतात स्वामी सुत रात्रंदिन समर्थापुढे करीती भजन पार्थी खडावा घालून प्रेमरंगी नाचते एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून ऐशी वेळ साधून समर्था सांगितले दुर्जनी स्वामी सुताचे हे करणे योग्य नसे सर्वथा बैसाला असता आपण पायी खेळावा घालून हा नाचतो कायम म्हणून आपला अपमान करावा पलकी आणि निजसुत समान लेखीचे जे सत्य ते सर्वांचे अलिप्त श्रेष्ठ कनिष्ठ कोण त्याते आता खडावा काढून मग नाचावे त्वा भजनी अशी आज्ञा सुता लागून केली समाथे त्यावेळी तोच उठले कित्येक जण खडावा घेतल्या काढून स्वामी सुताचा अपमान केला अशा प्रकारे पाहून या ऐशी परी खिन्न झाला सुत अंतरी काळजात बोचली सुरी अपमान दुःखे दुखावला मरणावरी परम कठीण दुःख देतसे अपमान उतरले सुताचे वदन निस्तेज झाले सत्वर तयाची होते जे वैरी ते आनंदले अंतरी म्हणते मोडली घोड बरी अभिमान उतरला असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर एक मार्ग धरित मुंबईचा अपमान दुःखी दुखावला अंतरी बहु खिन्न झाला परतोनी नाही आला जन्मभरी अक्कलकोटी स्वामी आणि तो नर त्याची दुःखविता अंतर तो दुःख जन्मभर त्याच्या मनी झापत असे त्या दुःखी उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी कुमार दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी तोची रोग लागला शेवटी आजारी पडला असा समाचार समजला अक्कलकोटी समर्थांचा स्वामी सुताचे जननी राहत असेल ज्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकोनी विनवित समर्थांते म्हणे कृपा करून या सुताते आणावे या ठाया कृपा दृष्टी पाहून या आरोग्य तया करावे मग समर्थेच्या अवसरी मुंबईस पाठविले सेवकरी म्हणती सुताते सत्वरी मज सानिध्य आणावे परिसुत त्या सांगाती आला नाही अक्कलकोटी अपमान दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलत असे सेवेकरी परतून आले समर्थांचे वृत्त कथिले आणखी दुसरे पाठविले त्यांची गती तीच झाली मग सांगते समर्थ त्याची घालून पेटीत घेऊन यावे त्वरित कोणी जरी जाऊ तथापि स्वामीसुत पाही अक्कलकोटीत आला नाही दिवसेंदिवस तेही क्षीण होत चालला शेवटी बोलले समर्थ आता जरी नाही सत्य तरी तोप भरून यथार्थ ठेवली ती उडवू की याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामीसुता परी तो न आला अक्कलकोटा जीवित परवाना केली आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलास वास सर्व लोक हळहळते त्या समय मुंबईत तयांचे जे शिष्य होतं त्यांचे झाले दुःख अमित शोकसागरी बुडाले अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करते विचित्र करणी बैसले स्नान करून परिगंधन लावते भोजनात न उठती धरणीवरी अंग टाकीती कोणा संगे न बोलती रुदन करती क्षणोक्षणी इतुक्या माझी सत्वर मुंबईहून आली दार श्रुत झाला समाचार स्वामी सुत गत झाला
उदासीनता त्या दिवशी आली सर्व नगरासी, चैन न पडे काकूबाईसी, पुसली समर्था क्षणोक्षणी. मग काकूबाईने सत्वर जवळ केले मुंबापूर, तेथे समजला समाचार, परत्र पावला आत्मज. निज पुत्र मरण वार्ता, एकोणी करीती आकांता, तो दुःखद समय वर्णिता, दुःख अंतरी होत असे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही, परतून आल्या पाही, बोलल्या काय समर्थांते. सूत आपला भक्त असून अकाली पावला का मरण, मग स्मरतीचे हे चरण, त्याचे तारण होय कैसे. समर्थ बोलले तियेसी, उल्लंघिले आमोच्या आज्ञेसी, संधी सापडली काळासी, कोरुणी बळची मग नेला. पुत्र शोकी करुण दुःख करी रात्रांदिन, समर्थ तियेज समाधान परोपरी करिता ती. नरजन्म येऊनी सत्य भक्ती केली एकनिष्ठ, केले जन्माचे सार्थक परमपदा पावले. उच नीच भगवंती नसे काही निश्चिती, ज्याची असेल जैसी भक्ती श्रेष्ठ कनिष्ठ टेनेची. धन्य धन्य स्वामी कुमार उतरला भो दधी दुस्तर, ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न एके अवसरी पुसकी सेवेकरी समर्थाते. तो ते कथा रसाळ अत्यंत वर्णिली पुढील अध्यायात. श्रोते होऊन सावध चित्त अवधान द्यावे कथेसी. जय जय श्री भक्त पालका, जय जयाजी परममंगला, विष्णू शंकराची विमला, कीर्ती पसरो सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, भाविक भक्त परिसोद सप्तदशोध्याय गोडगा. श्री भगवत चरण समर्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु.